Practice set 1.2. Question first. Decide which of the following are equal set and which are not. Justify your answer. Set A is equal to, in bracket, of all x such that 3x minus 1 is equal to 2. Set B is equal to, of all x such that x is natural number but x is neither prime nor composite. Set C is equal to, of all x such that x belongs to natural number x less than 2. आता हे एक्झाम्पल दिलं, हे आता आपण सॉल्व करू. आता सेट ए मध्ये आपल्याला जे दिलं आहे 3x minus 1 is equal to 2 ते लिहून घेऊ. हियर 3x minus 1 is equal to 2. हा -1 इकडे गेल्यावर काय होतो प्लस 3x is equal to 2 plus 1. 3x is equal to 2 plus 1 किती होतोय 3 होतोय. 3 मल्टिप्लाय इकडे येताना काय होतो डिवाइड. x is equal to 3/3. x is equal to 3/3 काय आला 1 आला. म्हणजे जो सेट ए त्याच्यामध्ये एक एलिमेंट आहे त्याला आपण म्हणू फर्स्ट. नंतर जो बी सेट दिलेला आहे, बी सेटमध्ये काय म्हणतोय x इज नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. आता पुन्हा आपल्या नॅचरल नंबरमध्ये 1 नंबर असा आहे, 1 डिजिट असा आहे की जो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही, तो आपण लिहून घेतला. सेट सी मध्ये x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि x लेस दॅन 2. लेस दॅन 2 म्हणजे दोनापेक्षा लहान नॅचरल नंबर कुठला आहे आपल्याकडे 1 आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं a इज इक्वल टू b इज इक्वल टू c, कारण तिघं एलिमेंटमध्ये जो एलिमेंट ऑफ मेंबर आहे तो काय आहे 1 आहे, म्हणून ते तिघं इक्वल आहे. ठीक आहे. तर आपण असं लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 2. Decide whether set A and B are equal set. Give reason for your answer. A is equal to u1 prime number. Set B is equal to of all x such that 7x minus 1 is equal to 13. आता सेकंड क्वेश्चन मध्ये ए आणि बी इक्वल सेट आहे का ते आपल्याला कळायचं आहे. आता ए ला काय म्हटलंय त्यांनी, सेट ए ला इवन प्राईम नंबर. इवन प्राईम नंबर कुठला आहे फक्त 2 असतो. 2 हा नंबर इवन प्राईम नंबर असतो. आणि सेट बी मध्ये त्यांनी असं दिलंय ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x minus 1 is equal to 13. आता इथं जर बघितलं आपण हियर 7x minus 1 is equal to 13 हे इक्वेशन आपण सॉल्व करू. याच्याने आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल 7x is equal to -1. इकडे आल्यावर काय होतो +1. 7x equal to 13 plus 1 किती झालं 14. 7x is equal to 14. मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवाइड. 14/7. 7 14 ला डिवाइड करेल 2 जा, म्हणजे x इज इक्वल टू किती होतं 2 येतो. म्हणून बी मध्ये पण कुठला एलिमेंट असणार आहे 2. आता ए मध्ये पण एलिमेंट 2 आहे, बी मध्ये पण एलिमेंट 2 आहे, म्हणजे दोघं ठिकाणी एलिमेंट कसे सेम आहेत. म्हणून ए इज इक्वल टू बी. ते दोघं सेट काय असेल इक्वल असतील. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ फॉलोइंग आर एम्प्टी सेट. वाय कुठला एम्प्टी सेट आहे आणि का ते आपल्याला रिझन लिहायचं आहे. त्याच्यात फर्स्ट दिलाय ए इज इक्वल टू ऑफ ऑल एक्स सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. सेकंड सेट बी इक्वल टू ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. थर्ड दिलाय सेट सी इज इक्वल टू ऑफ ऑल एक्स सच दॅट 5x minus 2 इज इक्वल टू 0. एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता फर्स्ट जे एक्झाम्पल आहे त्याच्यात जर बघितलं आपण जो पहिला सेट होता ए सेट, तर त्याच्यात काय म्हटलंय की नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. पण नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते 1 पासून होते. म्हणून ए जो असणार आहे त्याच्यात एकही एलिमेंट येणार नाही. तो काय असेल ए इज ॲन एम्प्टी सेट. त्याला आपण काय म्हणू एम्प्टी सेट म्हणू. ठीक आहे. त्याच्यानंतर जो सेट बी होता तो असं दिलाय आपल्याला एक्स ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. पण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग 0चा स्क्वेअर काय येईल हियर 0 स्क्वेअर इज इक्वल टू काय येतो 0. ठीक आहे. मग
इथं जो एलिमेंट येणार आहे तो काय येणार आहे 0. 0 म्हणजे त्याच्यात एक एलिमेंट आहे म्हणून बी इज नॉट अन एम्प्टी सेट. देअरफॉर बी इज नॉट अन एम्प्टी सेट. बी हा एम्प्टी सेटमध्ये येणार नाही. त्याच्यानंतर सेट सी दिलेला आहे आपल्याला. of all x such that 5x minus 2 is equal to 0, x belongs to natural number. इथं आपल्याला सॉल्व करावं लागेल. Here 5x minus 2 is equal to 0. 5x minus 2 इकडे येताना प्लस x is equal to 2/5. आता हे जे मिळालं आहे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये आणि त्यांनी काय विचारलं आहे x बिलॉंग्स टू काय पाहिजे नॅचरल नंबर. हे कशा असतात होल नंबर. असं हा होल नंबर नाही आहे म्हणून एलिमेंट सेट सी मध्ये जो एकही एलिमेंट राहणार नाही. म्हणून आता एकही एलिमेंट नाही म्हणून आपण काय लिहू शकतो सी सेट सी इज एन एम्प्टी सेट. आता क्वेश्चन 4 दिला आहे राईट विथ अ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाईट और इन्फायनाईट. कुठला फायनाईट सेट आहे आणि कुठला इनफायनाईट सेट आहे. आपल्याला एकापासून 7 पर्यंत एक्झाम्पल दिले ते आता आपण सॉल्व करू. आता इथं ए सेट दिला आहे एक्स लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स काय नॅचरल नंबर फक्त ती 10 पेक्षा लहान आहे. मग आपण इथं लिहू शकतो. आता 10 पेक्षा लहान म्हणजे काय नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतो 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे 10 लिहू शकत नाही कारण एक्स हा 10 पेक्षा लहान आहे. आता हे जे नंबर आहे हे आपण काउंट करू शकतो. लिमिटेड आहेत म्हणून हा फायनाईट सेट आहे. म्हणून याला लिहिताना द नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए आर लिमिटेड and can be counted. Therefore A is a finite set. A काय असणार आहे फायनाईट सेट असणार आहे. सेकंड जो क्वेश्चन आहे सेट बी ऑफ ऑल y such that y less than -1 y is an integer. आता जर इंटिजर बघितले आपण त्याच्यात निगेटिव्ह नंबर पण असतात 0 पण असतो पॉझिटिव्ह असतो. परंतु इथे y हा -1पेक्षा लहान आहे. -1 पेक्षा लहान कुठला असतो -2 -3 -4. आता कुठपर्यंत ते दिलेलं नाही म्हणून इन्फिनिटीपर्यंत आपण पुढे त्याला डॉटेड दाखवून देऊ म्हणजे ते इन्फिनिटीपर्यंत. म्हणून लिहिताना आता इन्फिनिटीपर्यंत असल्यामुळे ते अनलिमिटेड आहे आणि आपण त्यांना काउंट करू शकत नाही. म्हणून लिहिताना द नंबर ऑफ एलिमेंट in set B are unlimited and can not be counted. ते आपण काउंट पण करू शकत नाही. म्हणून therefore B is a infinite set. B काय असणार आहे इन्फानाइट सेट असणार असं आपण त्याला म्हणू शकतो. आता सी जो क्वेश्चन आहे सेट सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता क्लास 9 मधले जे विद्यार्थी ते आपण मोजू शकतो काउंटेड असतात ते म्हणून आपण त्याला लिहिणार आहे द नंबर ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 are limited and can be counted. ते आपण काउंट करू शकतो म्हणून therefore C is a finite set. चौथ्या क्वेश्चन मध्ये सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता जो गिव्हन सेट दिला आहे एखाद्या विलेज मध्ये किती लोक आहेत. आता ते विलेजमध्ये लोक कसे असतात लिमिटेड आणि काउंटेबल असतात. आपण सिटीतली सुद्धा
पॉप्युलेशन काउंट करू शकतो. तर विलेजमधलं पॉप्युलेशन कमी असतं म्हणून लिहिताना देअरफॉर गिवन number of people from village are limited and can be counted. लिमिटेड असतात आणि आपण ते काउंट करू शकतो म्हणून देअरफॉर गिवन सेट इज फायनाइट सेट. गिवन सेट कसा असणार आहे? फायनाइट सेट असणार आहे. क्वेश्चन नंबर 5. सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. आता लॅबोरेटरी मधले जे ॲपरेटस आहेत ते लिमिटेड आणि काउंटेड असतात म्हणजे आपण ते काउंट करू शकतो म्हणून लिहिताना नंबर ऑफ ॲपरेटस in laboratory are limited and can be counted. Therefore, given set is finite set. Question number 6. Set of whole number. आता whole number हे कसे काउंट करू शकत नाही, अनलिमिटेड आहेत म्हणून लिहिताना नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ऑफ होल नंबर्स आर अनलिमिटेड and cannot be counted किंवा अनकाउंटेड लिहिलं तर लिहू शकतो कॅन बी अनकाउंटेड and therefore given set is infinite set. गिवन सेट कसा असणार आहे? इन्फानाइट असणार. क्वेश्चन 6. सेट ऑफ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर असतात ते कसे अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल म्हणून लिहिताना देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट in given set are unlimited and uncountable. Therefore, given set is infinite set.